नमस्कार, महाराष्ट्र गौरव न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी आशिष कावळे. आज आपण आलेलो आहे अंधेरीला MIDC पोलीस स्टेशनच्या इकडे. माझ्यासोबत आता जुळणार आहे सुनीता. त्यांचं आजचा जो प्रकरण आहे थोडासा वेगळा आहे, विषय खूप वेगळा आहे. आपण आता त्यांच्याशी जुळत आहोत. काय सांगणार सुनीता, आज काय म्हणजे काय झालं? मी ना 17 तारखेला इथे आलते शुक्रवारी. कारण की ना मी माझी एक फ्रेंड, मी राहते सुभाषनगरमध्ये आणि तिथंच पुष्पा कनोजिया, सुभाष कनोजिया, निशा कनोजिया, अजून रंजन कनोजिया आणि चंदन कनोजिया आणि ही रोशनी कनोजिया, हे सगळे लोक माझ्याकडे आलते. त्यांना पैशाची खूपच अडचण होती, गरज खूप होती. तर त्यांनी थोडे थोडे करून माझ्याकडून पैसे घेतले. पूर्ण 5 लाख टोटल घेतलेले आहेत. आणि मी काय गुगलने दिले, काय कॅश दिले, त्याचा व्हिडिओ पण मी केला आहे. आणि केल्याच्या नंतर त्यांनी मला दोन्ही रूम हायवे डिपॉझिटनी त्यांचे मला देणार म्हणून सांगितले. आणि कोर्टात पेपर वगैरे सगळं बनवलं. हायवे डिपॉझिट मी पण दिलं. त्यांनी फक्त 1 महिन्याचं रेंट, ते पण मला कधी 2000 1000 हे प्रमाणे दिलं. म्हणजे 12,000 तय झालं. 5 लाखाचं 12,000 हर महिन्याला रेंट तुम्हाला आम्ही देणार. आणि 2.5 लाख, खालच्या 2.5 लाखाची रूम, वरच्या 2.5 लाखाची रूम हायवे डिपॉझिटचा पेपर बनवला होता. आणि ज्या दिवशी ते द्यायला मी जसे पैसे मागायला गेले ना, भाडं द्या म्हणून, तर पुढच्या महिन्यात देईन ना. वापस गेले ना, पुढच्या महिन्यात देईन ना. व्याजासहित पुढच्या महिन्यात देईन ना. मी व्याज नको, माझं भाडंच दे, मला व्याजाची गरज नाही बाई. नाही होतं मग रूम खाली कर, किंवा नाही होत तर माझे पैसे जे आहे ते 5 लाख देऊन टाक तुम्ही दोघी पण. तर नाही आम्ही पुढच्या महिन्यात तुम्हाला देतो. वापस मी गेले ना 17 तारखेला 9 साडेनऊ वाजता. तर ना ते चंदन कनोजिया, पुष्पा कनोजिया, निशा कनोजिया आणि रोशनी कनोजिया, हे सगळे मला मारायला एकदम धावून उठली. आणि चंदन कनोजिया आणि हे पुष्पा कनोजिया ह्यांनी ना जातीवरती मला शिवेगाळी पण केली. आणि ही निशा कनोजिया, तिने तर भरपूर मला म्हणजे ना असं टॉर्चर केलं ना, तू हिजडी आहे, छक्की आहे, आणि तू एकच नवऱ्यापाशी राहतेस, तुझं थोडी काय लागणार आम्हाला शराब, आणि तू कंप्लेंट करायच्या ऐवजी मी जाऊन कंप्लेंट करते. मी ना जाते आणि खोटी खोटी तक्रार तुझ्या नावाने देते, नाही तर माझ्या जीवाचं मी काही बरे वाईट करते. तर मला वाटलं काय, आणि अचानकच एकदम मला सगळ्यांनी असं टॉर्चर केलं. आणि तू एकटी राहतीस, तुला आम्ही कसं करू बघ. जर पैसा मागा आली तर तुला आम्ही इथंच सगळ्यांनी मिळून मारून टाकू, तुझा पत्ता पण लागणार नाही, तुझ्या पाठीमागं कोणच नाही, असं मला धमकी दिली. तर मी म्हणलं जाऊ द्या म्हणून घरी जाऊन रडत बसले. मग घरी गेल्याच्या नंतर 12 वाजता मला MIDC पोलीस चौकीतून फोन आल्याच्या नंतर त्यांनी मला कळवलं की तुम्ही इकडे या. आणि ते पण पोलीस आले. तिथं आल्याच्या नंतर पोलिसांनी मला बरोबर आणि क्रॉपेट जे करायचं बरोबर केलं नाही. मग ना माझे पेपर त्यांनी बघितल्याच्या नंतर म्हणले तुम्ही जावा. आणि जावा म्हणले तर म्हणले त्यांच्याकडे तुम्ही जाऊ नका, पैसे काही मागू नका, तुम्हाला जायचं ना कोर्टात लढा, असं एवढं मला बोलण्यात आलं. पण ना काय करू आता, कोर्टात लढायला माझं ताकद नाही आहे. म्हणजे हे फेऱ्या घालण्यासारखं एवढं नाही आहे. मी एक कशी जगू, तेच आधार होता मला. 12,500 भेटन तर मी काय ना काय करू शकत होते. बरं, या आता काय झालं? आता त्यांनी कंप्लेंट घेतली? हां, आता 21 तारखेला त्यांनी माझी कंप्लेंट घेतली. आणि हे बघितली, हे कंप्लेंट त्यांनी लेखी घेतलेली आहे. मी लेखी कंप्लेंट त्यांना दिलेली आहे. आज ती कंप्लेंट घेतल्या गेली आहे. शुक्रवारी त्यांच्यासोबत वागणूक चुकीचं होतं. आणि ज्यांनी पैसे घेतले तेच स्वतः ह्यांच्या अंगावर उलट धावून आले. आणि सगळ्यात मोठा प्रश्न येतो की पोलिसांनी, यादव जो कोण होता पोलीस, त्यांनी अशी चुकीचं गायडन्स त्यांच्याबरोबर कसं वागणूक केलं की तुम्ही त्यांच्या घरी जायचं नाही पैसे मागायला, हे सगळ्यात चुकीचं झालं होतं. पण आज जर बघितलं गेलं तर पोलीस स्टेशनमध्ये आपण बघू शकता त्यांनी पाटील सरांनी त्यांचा कंप्लेंट घेतलेली आहे, तक्रार घेतलेली आहे. आपण बघू शकतात महेश पाटील सरांनी तक्रार घेतलेली आहे आज. आणि आज त्या तक्रार घेतल्यानंतर 4 दिवसानंतर त्यांचं जे आहे ते कारवाईला चालू होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.